हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहोत. तर याचे भरपूर फायदे आहेत. जर तुम्हाला PCOD, PCOS किंवा इनरेग्युलर पिरियड असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मी इथं बघा 200-200 ग्रॅम काजू बदाम आणि 200 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत आणि सीड्स घेतलेले आहेत अलग अलग प्रकारचे. 50-50 ग्रॅम मी सीड्स घेतलेले आहे. काजू बदाम आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत बघा. आणि सीड्स मी कुठले कुठले घेतलेले आहे मी तुम्हाला पुढं डिटेलमध्ये सांगणार आहे. सर्वात आधी आपण काजू बदाम भाजून घेतले. आता आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर सर्वात आधी मी सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, खरबुजाच्या बिया, तीळ आणि ब्लॅक सीडसुद्धा घेतलेले आहे आणि जवससुद्धा घेतलेले आहे. तर तुम्ही कुठल्याही घेऊ शकता, पण तुम्हाला भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया कंपल्सरी घ्याव्याच लागतील. खूप छान रिझल्ट असतो त्यांचा. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. ते इथं बघा स्लो गॅसवरती आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहे. फक्त जवस नाही भाजायचे आहेत. बाकीच्या सर्व बिया आपल्याला इथं भाजून घ्यायच्या आहेत स्लो गॅसवरती. तर मी भाजून घेतलेले आहेत स्लो गॅसवरती आणि जे आपण काजू बदाम भाजून घेतलेत ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता किंवा बारीकसुद्धा करू शकता. कसंही करू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं. तर मी बारीक करून घेणार आहे, कारण मला बारीक करून लड्डू बनवायचे आहेत. तुम्ही चाकूने कट करून सुद्धा घेऊ शकता. आणि मी 1 वाटी खोबरं घेतलेलं होतं. ते खिसून घेतलं आणि ते सुद्धा भाजून घेतलं. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल किंवा बारीक केलं तरी चालेल. मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. तुम्ही जाडही ठेवू शकता थोडं-थोडं. त्यानंतर आपण सर्व सीड्स बारीक करून घेऊयात. तर ह्या सीड्सचे भरपूर फायदे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुमचे हेअर फॉल होत असतील, तुमचा स्किनचा प्रॉब्लेम असेल, तर हे सर्वच प्रॉब्लेम याने दूर होतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा सीड्स. किंवा तुम्ही फक्त काजू, बदाम, खजूर आणि खोबऱ्याचे सुद्धा लाडू बनवू शकतात. पण ह्या बियांचे खूप फायदे आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते, की तुम्ही मिक्स करून करू शकता. किंवा तुम्ही असंही करू शकता सर्व सीड्स मिक्स करून घ्यायचे आणि सकाळी, दुपारी म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कधी 1 चम्मच सर्व सीड्स मिक्स केलेले खाऊ शकता. तुम्हाला भरपूर छान फायदा येईल. तर त्याच्यानंतर बघा सर्व मी मिक्स करून घेत आहे. जे आपण बियांचं बारीक केलेले आणि खोबरं, खजूर बारीक केलं ते मोठ्या परातीमध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर खजूरसुद्धा बारीक करायचे आहेत. बारीक होत नाही, पण थोडंसं करून घ्यायचे आहेत. होत असेल तर बघा, नाहीतर मग तुपामध्ये गरम करून आपल्याला ते गरम-गरम याच्यामध्ये टाकायचे. आता बघा मी तुपामध्ये गरम करून घेतले आहे आणि व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचे हाताने. मिक्सरमध्ये ते बारीक होत नाही, पण हाताने आपण व्यवस्थित बारीक करून घेऊयात. सर्व मिक्स केलेलं आहे बघा मी इथं. आणि तुम्ही तूप तर आपल्याला टाकावंच लागेल. तेल किंवा तूप आपण टाकू शकतो लास्टला गरम करून. तेव्हाच आपण व्यवस्थित लड्डू बांधू शकतो. तर मी बघा व्यवस्थित बारीक करून घेत आहे, म्हणजे गाठी-गाठी नको राहायला. आणि मी इथं गाईचं तूप घेतलेलं आहे बघा. तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तुम्ही घरगुती बनवत असाल ते घेऊ शकता किंवा कुठलंही घेऊ शकता. तर मी हे डिमार्टमधून आणलेलं गाईचं तूप, तेच मी तूप 2-3 चमच मी घेतलेले आहे आणि गरम करायला ठेवलेले आहेत. आधी मी हे सर्व व्यवस्थित मुरून घेते. काही गाठी वगैरे राहायला नको म्हणून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आणि गरम-गरम तूप टाकून आपल्याला लड्डू बांधून घ्यायचे आहेत. ते मी लड्डू बांधायचे तुम्हाला दाखवत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता मी छान असे मीडियम साईजचे लड्डू बांधलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला विचारा. चलो बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.